हाऊ मच डू यू लव्ह मी? सो मच. मग कधी येणार माझ्या मम्मी पप्पांना भेटायला? कशाला? मला मागणी घालायला. बाप रे, मला भीती वाटते. भित्री भागूबाई आहेस. अगं तसं नाही, मी हिंदू, तू कॅथॉलिक. ते मान्यता देतील आपल्या लग्नाला? प्रेम, अरे सगळेच कॅथोलिक काही कॉन्झर्वेटिव्ह नसतात. तू भेटून तरी बघ. आपण असं करूया, परवा ख्रिसमस आहे, तूही चल माझ्या बरोबर पणजीला. आणि मेरी ख्रिसमस म्हणता म्हणता हळूच माझा हात मागून घे. छे बुवा, काय, कशी काय वाटली आयडिया? हे काय आपल्याला जमणार नाही. मग त्यापेक्षा आपण असं करूया, आपण प्रियाला बरोबर घेऊन जाऊया. ती हे काम 100% यशस्वी करेल. प्रेम, आता ही प्रिया कशाला मध्ये? आपले निर्णय आपणच नकोत का घ्यायला? तसं असेल ना, तर मग तुझे मम्मी पप्पा तरी कशाला मध्ये हवेत? प्रेम, कारण ते माझे जन्मदाते. रुबी, तसंच प्रिया ही माझी कोणीतरी लागते, हे लक्षात ठेव. ओके बाबा, डोंट बी अपसेट. आता तरी खुश? खुश. चल, तिला लगेच फोन करून कळवूया. ओके. इतक्या रात्री कोणाचा? मी बघते. हॅलो. हाय प्रिया, सॉरी तुझी झोपमोड केली. प्रेम, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. प्रेमचा फोन आहे. खरंच? अरे शेखर आले. कधी? आजच. अरेच्चा, युद्धबंदी झाली की हाच पळून आला बायकोच्या आठवणींना? 1 मिनिट, तू बोल हा त्यांच्याशी. देते 1 मिनिट. हॅलो प्रेम, हाऊ आर यू माय फ्रेंड? अरे मी मजेत आहे रे, तुझं काय ते सांग. माझं? मी मजेत आहे रे. अरे इतक्या दिवसानंतर आपल्या लाडक्या बायकोजवळ आल्यावर कोणाला आनंद नाही होणार? आपण ते जाऊ दे, तू इकडे कधी येतोयस बोल. आता तू आलायस म्हटल्यावर मला यायलाच पाहिजे. तुझ्यासाठी काय घेऊन येऊ सांग? माझ्यासाठी 2 पाय घेऊन येशील कुठे मिळत असतील तर? थट्टा पुरे रे, मी सिरियसली विचारतोय. अरे मीही सिरियसलीच बोलतोय. तुझा मित्र आपले पाय. फोनवर बोलण्यासारखं आहे काय सगळं? हॅलो प्रेम, तू येतोयस ना? अगं पण प्रिया, काय झाले ते तरी सांग. आल्यावर सांगते सगळं. अगं पण छे, काहीतरी घडलेलं दिसतंय. व्हॉट हॅपन प्रेम? रुबी, मला सकाळीच निघायला हवं. कुठं? शेखरकडे. अगं शेखर घरी आलाय, पण काहीतरी घडलंय. प्रियाला मी इतकी डिस्टर्ब कधीच बघितली नाही. अगं तिच्या बोलण्यावरच कळत होतं, ती खूप खूप डिस्टर्ब आहे. प्रेम, तू माझ्या बरोबर येणार होतास ना? सॉरी रुबी. अगं आपण तुझ्या मम्मी पप्पांना कधीही भेटू शकतो, पण या क्षणी तुला प्रियाला भेटायला गेलं पाहिजे, होय ना? ऑफकोर्स. ओफो, प्रिया प्रिया प्रिया. मला पसंत कोण करणार? तर प्रिया. आपलं लग्न कोण ठरवणार? तर म्हणे प्रिया. प्रेम, तुला जर ती इतकी महत्वाची वाटत असेल ना, तर माझ्यावर प्रेम तरी कशाला केलंस? व्हॉट आर यू टॉकिंग नॉनसेन्स? येस, आय एम नॉनसेन्स. दॅट इज व्हाय आय लव्ह यू. बट सॉरी, आता माझे डोळे उघडले. जा, तिच्याकडेच जा. गो अँड फॉरगेट. रुबी, कसा झाला प्रवास? छान झाला. चल.
सगळं अचानक घडलं कसं? युद्धात काही होऊ शकतं प्रेम. तेही खरंच. डॉक्टरांचं काय म्हणणं आहे? त्यांचे प्रयत्न तर चालू आहेत. डोंट वरी, सगळं काही ठीक होईल. काय ठीक होईल प्रेम? आयुष्यभर शेखरच्या वाटेकडे डोळे लावून बसले मी. आज ना उद्या तो परत येईल या आशेवर येणारा प्रत्येक दिवस ढकलत राहील. पण आता तो परत आलाय, पण पाय गमावून. शेखर अपंग नाहीये प्रेम, अपंग तर मी झाले. अगं माझं सगळं आयुष्यच विकलांग होऊन बसलंय. अगं अशी हताश का होतेस? काही ना काही मार्ग निघेलच. नाही प्रेम, चमत्कारांवर माझा विश्वास नाही. पण माझा आहे. मला एक सांग प्रिया, शेखर या प्रकारानं खचून तर गेलेला नाही ना? बरोबर दाखवत नाहीत ते, पण आतून पुरते खचलेत. त्यांच्या मनाला होणाऱ्या यातना सगळ्या जगापासून लपवू शकतील ते, पण माझ्यापासून कशा लपवणार? बायको आहे मी त्यांची. प्रिया, त्याला सांभाळायला हवं. निघूया, शेखर वाट बघत असतील. साहेब घ्या चहा घ्या. नको, चहा ब्रेकफास्टच्या नंतरच घेईन मी. वय मग नाश्ता तयार आहे की. अरे असं काय करतोस? प्रेम आणि प्रियाला तर येऊ दे. ते आले म्हणजे त्यांच्याबरोबरच ब्रेकफास्ट घेऊ. असं म्हणताय? बर. अरे रामू, जी साहेब. पुण्याची गाडी किती वाजता येते रे? 9चा टायमिंग आहे तिचा, पण कवा कवा लेट बी येते. आजही लेटच झाली वाटतं. असल. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग मेरी. हाऊ आर यू? आय एम फाईन सर. तुम्ही कसे आहात? माझं भलं बुरं तुम्हा दोघांच्या हातात आहे, तुझ्या आणि डॉक्टरांच्या. हो ना, मग ही औषधं वेळच्या वेळी घ्या, म्हणजे लवकर बरं वाटेल. नो नो नेवर. तुमची ही कडवट औषधं खाऊन माझं सगळं आयुष्यच कडवट बनत चाललंय. पण औषध घेतलं नाही तर बरं कसं वाटेल? तुला खरं सांगू मेरी, तुम्ही वाटेल तेवढी औषधं द्या, वाटेल तेवढी इंजेक्शन्स टोचा, पण मला नाही वाटत उरलेल्या आयुष्यात मला स्वतःच्या पायावर उभं राहता येईल. मेजर साहेब, हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा. हिम्मत हारून कसं चालेल? जेव्हा स्वतःचं आयुष्य दुसऱ्यांसाठी ओझं बनून राहतं ना डॉक्टर, तेव्हा जगण्याची उमेदच संपून जाते. उगीच काहीतरी बोलू नकोस. अरे अजून खूप जगायचंय तुला. एवढ्यात हिंमत हारून कसं चालेल? नाही डॉक्टर? दे औषध दे, मी देते. घे. दे. तुला तर आई मी नाही म्हणूच शकत नाही. तुझ्या हातून मी विष सुद्धा घेईन. वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस. घे. That's it. आई साहेब, मेजर साहेबांचा ब्रेकफास्ट करून झाला की त्यांना माझ्या रूम मध्ये पाठवून द्या. काही एक्सरसाइज करून घ्यायच्यात त्यांच्याकडून. हो डॉक्टर. मेरी, आई, हे प्रेम आणि प्रिया अजून कसे नाही आले? मी केव्हाची वाट बघतोय. पण मला सांग, प्रेमला घ्यायला प्रियाला कशाला पाठवलंस? आला असता की तो. अगं असं काय करतेस आई? स्टँड इथून किती दूर आहे ठाऊक आहे ना तुला? आणि प्रेम हा माझा जिगरी दोस्त आहे. त्याला आणायला पाठवलं प्रियाला तर बिघडलं कुठं? अरे बाबा, मी सहजच बोलले. 100 वर्षांचं आयुष्य आहे दोघांना.
शेखर, अरे पण काय रे, किती वेळ वाट पाहायला लावलीस? पण शेखर, हे सगळं असं कसं झालं? अरे काय सांगू मित्रा, सांगायला सुद्धा लाज वाटते. ती गोळी लागूनच्या लागून पाठीत लागली. कोणी ऐकलं ना तर म्हणेल युद्धभूमीवरून पाय लावून पळून येत होता. हा कसला जीव घेणा विनोद करतोयस? स्वतःच्याच वेदनांवर विनोद करणं तेवढं सोपं नसतं मित्रा. बरं ते जाऊ दे, फॉरगेट इट. गरमागरम ब्रेकफास्ट तयार आहे, आपण घेऊया. काय काय? हो हो चला. मला वाटलं झोपले असशील. काय झोपणार, झोपच उडाली आहे माझी. असा त्रास करून घेशील ना तर एक दिवस वेळ लागेल तुला. शेखरची ही अवस्था बघून आत्ताच वेळ लागलाय मला. प्रेम शेखर बरे होतील ना रे? हे बघ प्रिया, मला अजूनही वाटतं योग्य आणि चांगले उपचार केले ना तर शेखरला अजूनही बरं वाटेल. हे डॉक्टर कैलास काय कमी उपचार करतायत का? पण काहीच फरक पडत नाहीये. प्रिया, आता मेडिकल सायन्स खूप पुढे गेले. मला तर वाटतं इथे इलाज करत बसण्यापेक्षा आपण त्याला अमेरिकेला घेऊन जाऊया. अमेरिकेला? तिथे तरी नक्की बरं वाटेल ना त्यांना? ऑफकोर्स. मग उशीर कशाला करायचा प्रेम? आपण शेखरला ताबडतोब हलवूया. मी माझे सगळे दागिने विकते, ही हवेली विकून टाकते, पण शेखर बरे झाले पाहिजे. वेडी कुठली? आणि मी कशाला? मी माझ्या मित्रासाठी काहीच करणार नाही. तू खरंच मदत करशील मला? होय प्रिया, शेखरला अमेरिकेहून बरा करून आणेपर्यंत मी तुझ्या पाठीशी सावलीसारखा राहील. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. कुठं गेला होता इतक्या रात्री? नाही आई, म्हणजे झोप येत नव्हती ना म्हणून मी. झोप येत नव्हती म्हणून प्रेम बरोबर फिरायला गेली होतीस इतक्या रात्री? नाही म्हणजे अगं आहे, हा केवळ योगायोग. म्हणजे काय झालं, मला झोप येत नव्हती म्हणून मी झोपाळ्यात जाऊन बसलो होतो आणि तेवढ्यात तिथं प्रिया आली. ठीक आहे, रात्र झाली, लवकर जाऊन झोपा आता. अच्छा, गुड नाईट. गुड नाईट. अजून तुम्ही जागे? झोप नाही येत? एका अपंग माणसाची तरुण पत्नी अर्ध्या रात्री जर बिछाण्यातून गायब झाली तर झोप कशी येईल त्याला? कमाल आहे तुमची शेखर. अहो, गायब कुठे झाले? इथेच तर होते. इथंच म्हणजे कुठं? इथंच म्हणजे इथंच आणि कुठे?
भारी शंकेखोर स्वभाव आहे बाई तुमचा. टप्पा. आई महालक्ष्मी, माझ्या शेखरना लवकरात लवकर बरं कर. मी खणा नारळाने ओटी भरेन तुझी. तुझ्या देवीचं दर्शन झालं, आता माझ्या देवीचं दर्शन घेऊया. तुझ्या देवीचं म्हणजे? अगं असं काय करतेस? आज ख्रिसमस नाही का? रुबीला निदान फोनवरून तरी शुभेच्छा देतो. ओ, तू अर्धा कॅथलिक झालायस नाही का? विसरलेच होते मी. अगं तसं नाही, इथून सेल सुद्धा लागत नाही. आता आपल्याला एसटीडी जाऊनच फोन करावा लागणार. चल. हॅलो, रुबी हिअर. हाय रुबी, प्रेम हियर. मेरी क्रिसमस रुबी डार्लिंग. थँक्यू व्हेरी मच. हे काय, अजून रागावलीस की काय? तुला काय फरक पडतो रे? छे बुवा, फारच राग आहे तुझ्या नाकावर. माझ्या रागालोभाची तुला कशाला परवा? तू मजेत आहेस ना तुझ्या लाडकी बरोबर? शटअप रुबी, तुला तरी कळते का तू काय बोलतेस ते? तू काय करतोयस हे तुला कळतंय ना? मग झालं तर. रुबी रुबी, तुला वेड लागले. अगं प्रिया, प्रिया माझ्या मित्राची. याचं भान तुला हवं प्रेम. मित्राच्या बायको बरोबर किती सलगी करायची, तिच्या अर्ध्या वचनात किती राहायचं आणि तिचा पदर पकडून किती पळायचं हे तुला कळायला हवं. समजलं? रुबी, यू इडियट. डोकं फिरलंय तुझं. तुझं ताळ्यावर आहे ना, मग बाईच तिच्या सोंधळीनं पाणी घे. रुबी. रुबी, काय झालं प्रेम? मला तर सांग. मूर्ख आहे ती. भांडलात. मी बोलते तिच्याशी, मी काढते समजून. नको प्रिया, या क्षणी तिचं डोकं ताळ्यावर नाही आहे. तुझा अपमान करेल ती. करू दे माझा अपमान. मी प्लीज नको. फॉरगेट हर. चल, शेखर आपली वाट बघत असेल. आपल्याला वेळेवर जायला पाहिजे. प्लीज चल. उठलात तुम्ही? कुठे गेला होतात? मी देवळात गेले होते महालक्ष्मीला नवस बोलायला, तुम्हाला बरं वाटावं म्हणून. घ्या प्रसाद घ्या. शेखर, देवीला नवस बोलायला गेली होतीस की तुझ्या या याराबरोबर मजा मारायला गेली होतीस? शेखर, आवाज बंद कर, नाहीतर जीभ उपटून हातात देईल. शेखर, शेखर जरा ऐकून. Shut up! तुझ्या विटाळलेल्या जिभेवर नाव देखील घेऊ नकोस माझं. शेखर, काय झालं इतका? याय बघ, बघ ही तुझी लाडकी सून. डोळ्यांनी बघ, जिनं देवा ब्राह्मणांसमक्ष माझ्या गळ्यात माळ घातली होती, जिनं जन्मोजन्मी साथ देण्याची शपथ घेतली होती. अगं अगं, आज माझे पाय पांगळे काय झाले? लगेच परपुरुषाबरोबर मजा मारायला लागली बघ. शेखर, 21व्या शतकातली आदर्श पतिव्रता नारी. शेखर, तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? पाय पांगळे झालेत माझे, डोकं जाग्यावर आहे अजून. जे या डोळ्यांनी पाहिले ना तेच बोलतोय. शांत हो शेखर. आई, अगं तू तरी समजावून सांग त्याला. प्रेम, तू तरी. आई आई काय समजावून सांगणार? मीच सांगतो आईला. अबघ माझा मित्र, जिवलग मित्र. अगं मी विकलांग काय झालो याला संधीच मिळाली. माझ्या आपल्या जिगरी मित्राच्या बायको बरोबर. शेखर, आता एक शब्द जरी बोललास ना
तर नरडीचा घोट घेईन मी तुझ्या. आय विल शूट यू ब्लडी. चालतो माझ्या नजरेसमोरून. गेट आउट. आय विल शूट यू ब्लडी. शेखर शेखर शांत हो बेटा. अरे इतका राग बरा नाही. कसा शांत होऊ तूच सांग आई, कसा शांत होऊ? डॉक्टर साहेब प्लीज तुम्ही तरी सांगा ना याला. मेजर साहेब कूल डाऊन कूल डाऊन. एवढं भडकणं तुमच्या तब्येतीला मानवणार नाही. काय होईल? मरणच येईल ना. अहो इथं जगायचंय कुणाला? माझ्यावर एक उपकार कराल डॉक्टर. तुमच्या त्या औषधांऐवजी थोडंसं विष द्या मला. हं? या नरकातनं कायमची सुटका तरी होईल माझी. शेखर शेखर कसं बोलवतं रे तुला? इतकी जर मरणाची हौस आहे ना तुला तर तुझ्या हातानं मला आधी विष दे. आई तुझ्याशिवाय जगून मी काय करू माग? मला माफ करेल. तुझ्या जीवात जीव असेपर्यंत यानंतर मी मरणाची भाषा करणार नाही आई. तू काय सांगत होती? तुला पदरच सांगत अरे नाही. तुझ्या आईला. काल ऐकू आली कोले कुई. आणि मग पाण्यात घाण केली नव कवा ना कवा तरी वर यायची. दडून नाही राहत. या आईला कोणी घाण केली? कमावर आली? तर हा? चांगलंच येड पांघरून पेडगावला चाललंय. हा? वहिनी साहेबांनी केलेली ठीक घाण आहे आता. ध्यानात नाहीयेत वैर तुझ्या. ए तुला नसत्या चौकशा कशाला पाहिजेत? गप धुणं बडव ना तर तुला बडवील आता. तू बी गप साबण लाव. लावतो. माझ्या नग वरडूस. काय बाई ही हा? नवरा घरात आजारी आणि ही फिरतीये बाजारी. चप. थोबाड बंद कर, नाही तर अख्खा सामनाचा बार आहे ना नरड्यात कोंबीन. बुडकी माझ्या तोंडात साबणाचा बार कोंबतोय वैर. तुझा साबण घासून घासून झिजला बघ. या आईला साबण घासून झिजला पण बोलून बोलून तुझी जीभ काय शिजली नाही. हा? तुझ्या आईला तुझ्या बडीव तुझ्या आईचं धुणं धुतो तुझ्या. बडीव फाटापर्यंत बडीव. पळून चाललायस? भ्याडेस? मी भॅड नाही. मग संकटाला पाठ दाखवून पळून का जातोयस एखाद्या चोरासारखा? मी चोरही नाही. तू चोर नाहीस हे सिद्ध केल्याशिवायच निघालायस तू. मग काय करू? एवढा अपमान झाल्यावर कोणत्या तोंडाने इथे थांबू? अपमान काय फक्त तुझा एकट्याचा झालाय ते? खरा अपमान तर माझा झालाय. जेव्हा एखाद्या विवाहितेवर स्वैराचाराचा आरोप होतो ना तो फार मोठा अपमान असतो तिचा. स्त्रीच्या जन्माला गेल्याशिवाय त्यांच्या वेदना तुम्हा पुरुषाला नाही कळायच्या. शेखर इतका घाणेरडा आरोप आपल्याबद्दल करेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. मला तरी कुठे वाटलं होतं. पती पत्नीचं नातं हे विश्वासावर आधारलेलं असतं. विश्वासावर टिकलेलं. या विश्वासालाच तडा जातो ना तेव्हा हे नातं सुद्धा तुटून फुटून जात. तुकडे तुकडे होतात त्याचे. असं काही व्हावं असं मला मनापासून वाटत नाही प्रिया. आणि म्हणूनच मी इथून दूर जाण्याचा प्रयत्न करतोय. तुला काय वाटतं? तू इथून निघून गेलास तर शेखरच्या मनातला संशय दूर होईल? नाही प्रेम. ही संशयाची आग सर्वस्वाची राग झाल्याशिवाय नाही विझत. म्हणून म्हणते तू परत जाऊ नकोस. तू परत गेलास ना तर ही आग अधिकच भडकेल. हे बघ प्रेम, आपल्यावरचा घाणेरडा आरोप दूर झाल्याशिवाय मी तुला नाही जाऊ देणार. अगं पण शेखर मला समोर बघून अधिकच भडकेल आणि तो रागाच्या भरात काही करून बसेल. तू त्याची काळजी करू नकोस. मी शेखरला अत्तल घडवी. माझ्या चारित्र्यावर संशय घेतलाय त्याने. त्याची अत्तल त्याला घडल्याशिवाय राहणार नाही. पण प्रेम त्यासाठी मला तुझी मदत लागेल.
तू प्लीज जाऊ नकोस. प्लीज प्रेम. रामू, ए रामू. आलो आलो. जी बाईसाहेब. हा दुधाचा ग्लास जरा साहेबांच्या खोलीत नेऊन ठेव. मी? हो तूच. जी. थांब रामू. तो ग्लास मेरीकडे दे. जी ती देईल मेजर साहेबांना. जी. ठाऊक आहे ना तुला काय करायचंय ते. येस सर. गुड. दुधात मिसळून व्यवस्थितपणे दे. ओके सर. जा. साहेब गुड मॉर्निंग. रामू हाजिरे. बेटे आणले. उठा उठा साहेब. उजाडलं. बेटू होतो ना व. गरम गरम आहे. घेताय ना व. ओ साहेब. ओ साहेब. ओ साहेब. घ्या. आम्हा नोकर मांडण्याची चेष्टा करतोय. ओ साहेब. साहेब. ओ साहेब. आ उठा. ओ साहेब. 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 वहिनी साहेब. ओ वहिनी साहेब. वहिनी साहेब. आई साहेब. डॉक्टर. ओ वहिनी साहेब. साहेब. काय झालं रामू? साहेब बघा कसे करतायत. हालत नाहीत. शेखर. बोलत नाहीत. शेखर. डॉक्टर बघा ना जरा तू. लेट मी सी. लवकर बघा. वहिनी साहेब. आई. हे काय झालं डॉक्टर? काय झालं? सॉरी. इज नो मोर. नाही नाही, तुम्ही तपासायला नाही करताय डॉक्टर. पुरा तपासायला त्याला प्लीज प्लीज. मिसेस शेखर, ही इज नो मोर. साहेब हे काय झालं? शेखर. उद्यापर्यंत बॉडी मिळणं अशक्य आहे. डॉक्टर
मेजर साहेबांच्या जाण्याचा जबरदस्त शॉक बसलाय त्यांना. अजूनही शुद्धीवर आलेल्या नाही आहेत त्या. बघूया, आमचे प्रयत्न चालूच आहेत. मेरी, पुन्हा एकदा बीपी चेक करून घे.